सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक सामाजिक संघटना आपण बघितल्या असाल किंवा अनेक सामाजिक संघटनेचं नाव आपण ऐकलं असाल. परंतु अशा समाजामध्ये मागच्या 4 वर्षापासून काम करणाऱ्या आत्मभान फाउंडेशन म्हणजेच आत्मभान ग्रामीण विकास संस्था याच्याबद्दल तुम्ही कधी ऐकला आहात का? जे लोक आत्मभान फाउंडेशन याच्या कामाशी जुळून असाल किंवा आत्मभान फाउंडेशनचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल किंवा आत्मभान फाउंडेशन सोबत सदस्यत्व घेतलं असेल किंवा आत्मभान फाउंडेशनचं नाव ऐकलं असेल, अशा लोकांना कदाचित आत्मभान फाउंडेशन नेमकी आहे तरी काय, आत्मभान फाउंडेशन समाजाच्या कोणत्या समस्यांसाठी काम करते किंवा आत्मभान फाउंडेशन समाजाच्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते याची माहिती त्यांच्यापर्यंत असेल. परंतु ज्या लोकांना आत्मभान फाउंडेशन समाजातील कोणत्या समस्यांसाठी काम करते, समाजातील कोणत्या क्षेत्रांसाठी काम करते याची माहिती नसणाऱ्या अशा सगळ्या समाजांमधल्या लोकांसाठी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आत्मभान फाउंडेशनची माहिती घेऊन आलो आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण, डायरेक्टर ऑफ आत्मभान फाउंडेशन, तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आत्मभान फाउंडेशन ही मुख्यतः महाराष्ट्रातील विदर्भामध्ये अनेक क्षेत्रामध्ये काम करते, जे की मुख्यतः शाश्वत विकास उद्दिष्ट जे 1 ते 17 पर्यंत जे शाश्वत विकासाची जे 17 उद्दिष्ट आहेत, या शाश्वत विकासाच्या 17 उद्दिष्टांपैकी आत्मभान फाउंडेशन ही 7 उद्दिष्टांवर काम करते. मग ते ग्रामीण भागातील शाश्वत विकास असो किंवा शहरी भागातील शाश्वत विकास असो, हे समाजातील माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अहोरात्र मागील 4 वर्षापासून काम करतो आहे. आत्मभान फाउंडेशन मुख्यतः शाश्वत विकासाचे 1 ते 6 पर्यंतचे उद्दिष्ट आणि 13वे उद्दिष्ट या 7 उद्दिष्टांवर आत्मभान ग्रामीण विकास संस्था ही काम करत असते. मग हे शाश्वत विकासाचे हे 7 उद्दिष्ट आहे तरी कोणते, नेमके कोणत्या समस्यांवर आम्ही काम करतो याची माहिती आपण सविस्तर पाहूया. मागच्या 4 वर्षापासून आम्ही शाश्वत विकास उद्दिष्ट 1, शाश्वत विकास उद्दिष्ट 2 म्हणजेच काय, समाजातील उपासमारी नष्ट करणे, समाजातील गरिबींचा समूळ नष्ट करणे, त्यानंतर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाश्वत आरोग्य विकास, त्यानंतर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील क्वालिटी एज्युकेशन, यासोबतच शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण, त्यासोबतच महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण बदल, ज्यालाच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 13 मध्ये त्याचा इन्क्लूड केला आहे, जे की क्लायमेट चेंज आहेत. या संदर्भात आम्ही मागच्या 4 वर्षापासून काम केलेलं आहे आणि आमचे अनेक प्रोजेक्ट, अनेक कामं जे आहेत हे सुरू आहेत. मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील खालावलेलं शैक्षणिक स्तर आणि ग्रामीण भागातील खालावलेली आरोग्याची स्थिती, या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करून आम्ही आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टीवर मुख्यतः भर दिलेला आहे. आमच्यासोबत अनेक लोक हे अनेक माध्यमातून जुळलेले आहेत. आमच्या अनेक लोकांनी सदस्यत्व स्वीकारलेलं आहे, जे मुख्य एक पारदर्शक पद्धतीने काम केले जाते. आम्ही अजूनही अशी 1ही रुपयाची कोणाकडूनच आर्थिक मदत घेतलेली नाहीये. काही जे सदस्य आहेत किंवा जे काही लोक आत्मभान फाउंडेशनशी जुळलेले आहेत, अशा लोकांनी अनेक समस्यांसाठी आपली फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत, साहित्यिक मदत ही केलेली आहे. मागच्या वर्षी यवतमाळ शहरामध्ये आलेली पूर परिस्थितीमध्ये आम्ही 100 कुटुंबांना हे जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही आमच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून आत्मभान फाउंडेशननी त्याद्वारे केली होती. आम्ही हे केलं आहे असं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो. आमचं सांगायचं उद्दिष्ट मुख्यतः हा आहे. त्यामुळे अजून पुढील काळामध्ये आत्मभान फाउंडेशन हे अनेक ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील समस्यांना वाचा फोडून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे असे लोक किंवा असे स्वयंसेवक आम्हाला आणि आत्मभान फाउंडेशनला जुळू शकतात. त्यासाठी सोपी प्रोसेस आहे, त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया नाही. यासाठी अगदी सोप्या पद्धतीने 101 रुपयाचं तुमचं सदस्यत्व फी आहे, ज्याद्वारे तुम्हाला तुमचं सदस्यत्व घेता येईल आणि यासोबतच अनेक सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला काम करता येईल. पुढील काळामध्ये अनेक समस्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये, सोबतच शेतकऱ्यांसाठी, शेतकरी कृषी विकासांसाठी आम्ही अनेक सुविधा किंवा अनेक प्रकल्प
आम्ही शासनाच्या माध्यमातून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळं जे लोक आमच्याशी जुळून आहात ते अधिक मजबूतपणे आत्मभान फाउंडेशनला आपलं योगदान देऊन समाजामध्ये भरीव कामगिरी करण्याची अपेक्षा करतो. आणि जे लोकांना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे असे लोक तुम्हाला जुळण्याची पूर्णतः स्वातंत्र्याने पूर्णतः तुम्हाला संधी आहे. त्यामुळं आम्हाला जुळण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, आमचं व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा तुम्ही जुळू शकता. आणि यासोबतच आपल्या ईमेलवर किंवा तुम्ही दिलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्ही मेसेज करून तुम्हाला आपल्या आत्मभान फाउंडेशन सोबत जुळण्यासाठी तुम्ही कॉल करू शकता. त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना अत्यंत आनंद होत आहे. सगळ्या लोकांमध्ये अनेक प्रकारे स्वार्थ आहेत, परंतु या स्वार्थातून परमार्थ करण्याचा आमचा एक छोटासा प्रकल्प किंवा छोटासा एक प्रयत्न आहे. त्यामुळं अपेक्षा करतो की ज्या लोकांना हे कार्यांची भरीव कामगिरी करायची असेल किंवा ज्या लोकांना आम्हाला मदत करायची असेल ते लोक आम्हाला जुळून राहू शकतात आणि आम्हाला सहकार्य करू शकतात. धन्यवाद.